भारत ही आपली पुण्यभूमी, आपली कर्मभूमी. आपली माती हीच आपली खरी जीवनवाहिनी आहे. ही मातीच आपल्या अन्नदात्याचा आधार आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे. पण आज काय होतंय? अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी आपण युरिया आणि डीएपीचा वारेमाप वापर करत आहोत. पण शेतकरी मित्रांनो, आपण विचार केलाय का की यामुळे आपल्या जमिनीच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतोय? जमिनीची सुपीकता घटतेय, आवश्यक सूक्ष्म पोषक घटक संपत चाललेत आणि या सर्वांमुळे शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर आता एकच प्रभावी उपाय आहे, तो म्हणजे संतुलित खत व्यवस्थापन. केवळ रासायनिक खतांवर अवलंबून न राहता जैविक खतांचा वापर वाढवा. हिरवळीची खते आणि गांडूळ खताच्या वापरानं जमिनीचा कस पुन्हा जिवंत करा. पंतप्रधान महोदयांनी देशातील शेतकरी बंधू भगिनींना या धरणी मातेला वाचवण्याचं महत्त्वपूर्ण आवाहन केलंय. मेरे किसान भाई बहन, ये धरती माता को बचाना. यूरिया की कितने ही थैले डाल दे, यूरिया खिला खिला करके हमें धरती माता को मारने का कोई हक नहीं है. युरियाचा अतिवापर जमीन आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त करतोय. हे कायम बांधवांनो लक्षात ठेवा. माती परीक्षण आणि वैज्ञानिकांनी सुचवलेले खत नियोजन हेच शाश्वत शेतीचे खरे आधारस्तंभ आहेत. माती सुरक्षित तर भविष्य सुरक्षित. संतुलित खतांचा वापर करा आणि आपली जमीन येणाऱ्या पिढ्यांसाठी सुपीक ठेवा. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.